मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. रात्रीची जेवणं झाली होती. ओट्यावरती दाजी आणि अक्का गप्पा मारीत होते. अंकुश ओट्याच्या पायऱ्यांवरती बसला होता. सगळी कामं आटोपून चंपा वळईतल्या एका भिंतीला टेकून उभी होती. सासूने कसली तरी बोचकी बाहेर काढली होती. सुने, सासूने हाक मारली. जी, इलय इलय. सासूने बोचक्यातल्या चादरी आणि गोधड्या बाहेर काढल्या होत्या. ती हातरुणा घी आणि अंकुशाचे भवरे तुमचा हातरान घाल. चंपा तशीच उभी होती. सासूने बोचकी आवरून ठेवली आणि उठत म्हणाली, घी ती नि जा होवरेत, लाजा कित्या भया. सासू गेल्यावर तिने धडधडत्या काळजाने अंथरुण उचलली आणि तो ओवरीत नाही हे माहीत असूनही भीत भीत ओवरीत आली. एका खुंटीला एक छोटासा कंदील मिनमिनत जळत होता. ती पुढे झाली. कंदिलाची वात मोठी केली. ओवरीतला उजेड दुपटीने वाढला. अंथरुण तशीच हातात धरून ती ओवरी न्याहाळू लागली. जास्त सामान नव्हतं. एका कोपऱ्यामध्ये एक ट्रंक होती. भिंतीवरती 3 खुंट्यांना अंकुशचे कपडे लोंबत होते. चौथ्या खुंटीवर हा कंदील होता. पश्चिम बाजूला लाकडी चौकोनी रेजे असलेली एक खिडकी होती. तिच्या खाली बेलांची वाडवणं आडवी पडली होती. तिने अंथरुणं ट्रंकेवरती ठेवलीत. वाडवण घेऊन कचरा काढू लागली. कचरा कोनाड्यात लोटताना तिला त्यात 2 जळक्या काड्या दिसल्या. ती काही क्षण थांबली. विचार करू लागली. कंदील पेटवताना पडल्या असाव्यात असं म्हणून तिने कचरा कोनाड्यामध्ये लोटला. त्यावरच वाडवण उभी करून ठेवली आणि बाहेर वळईत आली. वळई ओट्याच्या उंबऱ्याजवळ बसून सासू बाहेरच्या गप्पा ऐकत होती. चंपा आल्याची चाहूल लागताच तिने मागे वळून पाहिलं. काय भया गो? डाळी. दळपाचे भवरीतली नई घी. वळीतला दिवा घेऊन ती दळपाच्या ओवरीत आली. तिथे 2-4 डाळ्या गुंडाळून ठेवलेल्या होत्या. त्यातली नवी डाळी घेऊन ती बाहेर आली. दिवा जागच्या जागी ठेवून ओवरीमध्ये आली. तिने डाळी अंथरली. डाळीवरती लाल निळ्या रंगाची नक्षी काढली होती. तिने ओळखलं, ही लग्नातली डाळी. याच डाळीवर बसून आपल्या नवऱ्याने मणी ओवले असणार आणि याच डाळीवर आज आपली पहिली रात्र साजरी होणार. तिने अंथरुणं घातलीत. बाहेरच्या गप्पा संपून अंकुश आत येण्याची वाट पाहत खिडकीमध्ये उभी राहिली. बाहेरच्या काळोखात पाहू लागली. तिचं लक्ष आकाशात गेलं. आकाश चांदण्यांनी भरून गेलं होतं. चंद्राचा मात्र कुठेही पत्ता नव्हता. तो अजून उगवायचा आहे की मावळला आहे हे तिला कळेच ना. चंद्राच्या चांदण्याचं गणित तिला कधीच कळलं नव्हतं. तिने चंद्राचा नादच सोडला आणि चांदण्या पाहू लागली. पाहता पाहता एक चांदणी निखळून पडली. चंपाचं काळीज चरकलं. निखळून पडणारी चांदणी दिसणं अशुभ असतं असं तिने ऐकलं होतं. पुन्हा चांदण्यांकडे पाहण्याचा तिला धीरच झाला नाही. तिने समोरच्या काळोखात आपली नजर गुंतवली. कसली इंजेक्शन? काय आजार होता आपल्या नवऱ्याला? मघाशी ज्या वेगाने चांदणी पडली त्याच वेगाने हे प्रश्न खिडकी बाहेरच्या अंधारातून चंपाच्या अंगावरती धावून आले आणि त्यांनी चंपाला जंग जंग पछाडलं. मुंग्यांच्या तावडीत सापडलेला काडू वळवळावा ना तसं तिचं मन वळवळू लागलं. गेले 2 दिवस तिला वाटणारी पहिल्या रात्रीबद्दलची हवीशी वाटणारी हुरहुर या प्रश्नांनी पार कुरतडून टाकली. दरवाजा वाजला म्हणून तिने मागे पाहिलं. अंकुश आला होता. दाराची कडी लावत होता. मान खाली घालून ती उभी राहिली. काळीज पुन्हा धडधडू लागलं. तिची अवनत झालेली नजर त्याच्या हालचालींचा मागोवा घेत होती. अंथरूण घालून तयार? वा वा असं म्हणत तो खुंटीजवळ गेला. एका लेंग्याच्या खिशात हात घालून विडीचं बंडल बाहेर काढलं. त्यातली एक विडी तोंडात ठेवून बंडल ठेवून दिलं. दुसऱ्या खिशातली काडी पेटी काढली. चंपाजवळ येऊन उभा राहिला.
काडी ओढून हाताशी खोलपी करून विडी पेटवली. झुरका घेता घेता हात हलवून काडी विझवली. खिडकीतून बाहेर फेकून दिली. मग एक हात भिंतीला टेकून तिच्या पुढ्यात तिला अगदी खेटून उभा राहिला. चंपाची मान खाली होती. तिचे हात कमरेजवळ पदराशी खेळत होते. तो पुढ्यात अगदी निकट उभा राहताच घामट वास तिच्या नाकात शिरला. पाठोपाठ त्याचे शब्द ऐकू आले. मी विडी ओढतो. पोलिसातली सवय. बंदोबस्तावरती असला मग दुसरं काय काम. विडी वडायची नाहीतर तंबाखू मळायचा. नोकरी सुटली पण ही सवय नाही सुटली. तो स्वतःशीच हसला. तशी सुटली होती हॉस्पिटलमध्ये असताना, पण परत लागली. हॉस्पिटलचं नाव काढताच ती चमकली. मान वर करून एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा मान खाली घातली. हेच सूत्र धरून त्याच्या आजारपणाबद्दल चौकशी करावी असं वाटलं, पण धीरच झाला नाही. शाण्या माणसाने पोलिसाची नोकरी करू नये. भेंचो 24 घंटे बांधलेला. ऐकते आहेस की मीच आपला बडबडतोय मॅट सारखा. त्याने हातातल्या विडीकडे पाहिलं. ती संपत आली होती. त्याने ती बाहेर फेकली आणि त्याच हाताने चंपाचा चेहरा वर उचलला. त्या पहिल्या वहिल्या पुरुषी स्पर्शाने चंपा मोहरली. अंगभर शहारली. त्याने तिच्या कमरेला विळखा घातला. उभ्या उभ्याच जोरात आवळलं आणि सोडलं. कसं वाटलं? लाजते ग कशाला? लाजली तर कसं ग होणार? चल. त्याने तिच्या हाताला धरून अंथरुणावरती आणलं. तो अंथरुणावरती बसला. ती उभीच होती. तिच्या हाताला ओढून त्याने तिला खाली बसवलं. ती त्याच्याकडे पाठ करून बसली. त्याचं वागणं धीट होतं. नव्या नवऱ्याचा बुजरेपणा त्याच्यामध्ये कुठेही दिसत नव्हता. लग्न पहिलं असलं तरी बाई पहिली नसावी. लाजतेस कोणाला? नवरा नामी तुझा. त्याने पाठीमागून दोन्ही हात घालून तिचे स्तन पकडले. ती शहारली. अंग चोरून घेतलं तरी त्याची पकड ढिली झाली नाही. तिला बरं वाटत होतं. त्याने तिच्या खांद्यावरती हनुवटी ठेवली. कसं वाटतंय? तिच्या स्तनांशी खेळता खेळता त्याने विचारलं. त्याच्या तोंडाला येणारा विडीचा उग्र दर्प परमाळला. तिने उत्तर दिलं नाही. तो तिच्या पोलक्याची बटणं काढू लागला. ती त्याला तसं करू देईना. अंग आक्रोशून घेतलं. पण थोड्याच वेळात तिचे स्तन अनावृत्त झाले. त्याने तिला सन्मुख केली. तिने लाजेने आपल्या स्तनांवरती हात ठेवले. सर्व ताकद लावून त्याने ते बाजूला केले. ते घाटदार स्तन पाहून तो बेभान झाला. तिला आणखी जवळ ओढून स्तनमणी कुस्करू लागला. तिच्या अंगात सुखद झिणझिण्या उठू लागल्या. सुखाहून तिने डोळे मिटले. सुख हृदयात साठवू लागली. हलकी होऊन ती तरंगू लागली. तोच त्याने तिला अंथरुणावरती झोपवलं आणि नेरीला हात घातला. थोड्या वेळाने तो दूर झाला. जोरजोरात धापा टाकीत पडून राहिला. तिला फक्त वेदना जाणवली होती. बाकी अपेक्षेसारखं काहीच घडलं नव्हतं. लग्नापूर्वी रंगवलेल्या पहिल्या रात्री संबंधीच्या सगळ्या कल्पना ह्या कल्पनाच राहिल्या होत्या. प्रत्यक्षात तसं काहीच झालं नव्हतं. अपेक्षा भंग झाला होता. आपले कपडे सारखे करून झाल्यावर तिने नवऱ्याकडे पाहिलं. अजून तो पडून होता. दमेकऱ्यासारखा जोरजोरात श्वास घेत होता. काही वेळापूर्वीचा त्याचा जोश, आवेश कुठल्या कुठे गेला होता. त्याने चंपाकडे वळून पाहिलं, पण काही बोलला नाही. बोलण्या इतकं त्राण त्याच्यात उरलंच नसावं. काही वेळाने त्याचं घोरणं ऐकू येऊ लागलं. तोंड उघडं टाकून आणि दोन्ही हात छातीवर ठेवून तो उताना झोपला होता. ती उठली. त्याच्या पायाखाली पडलेला त्याचा पंचा त्याच्या अंगावरती घातला आणि कंदील विझवून अंथरुणावरती आडवी झाली. तिची झोप उडाली होती. ती विचार करीत होती, लग्नानंतरचं सुख हे असंच असतं का? पण मघाशी आपल्या नवऱ्याने आपल्याशी जे काही केलं त्यात सुख कुठे होतं? काय चाललं होतं ते आपल्याला नीट कळलं देखील नाही. ते कळायच्या आतच तो थांबला. बाजूला झाला. धापा टाकीत पडून राहिला. झोपला. लग्न झालेल्या मैत्रिणींनी आपण रात्र रात्र जागल्याचं आणि खूप मज्जा आल्याचं सांगितलं होतं. तसाच काहीच झालं नाही की त्या खोटं बोलल्या होत्या. पण खोटं कशाला बोलतील? त्या आपला अनुभव सांगताना त्यांनी उपभोगलेल्या आनंदाचं प्रतिबिंब त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट जाणवत होतं, दिसत होतं.
विचार करता करता तिला तिच्या नवऱ्याचं मघाचं वागणं सराईतासारखं वाटलं. आपल्याला प्रत्येक कृती नवीन होती. आपण बावरलो होतो, पण त्याला तसं काहीच झाल्याचं दिसत नव्हतं. त्याने अगोदरच हा अनुभव घेतला असावा असं तिला वाटलं आणि त्याच्या प्रत्येक कृतीचा अर्थ लावता लावता तशी तिची खात्रीच झाली. अंगानं पेलवान दिसता पण ताकद नाही हा. इंजेक्शना घेवन घेवन अंग सुटला हा. सकाळचे अक्काचे शब्द तिला आठवले. अल्पशा श्रमांनी देखील तो मघाशी अर्धा तास धापा टाकीत होता हे तिने पाहिलं होतं. अक्काच्या विधानाची खात्री पटली, पण त्याला कसला आजार झाला होता ते मात्र कळलं नाही. शेतीसाठी नोकरी सोडली असं लग्नापूर्वी पाहुण्यांनी सांगितलं ते खोटं होतं तर. हा कसली शेती करणार? त्याचं स्वतःचंच अंग त्याला जड होतं. तो शेतात नांगरामागून कसा फिरणार? अंग मेहनतीचं काम कसं करणार? तिला कळून चुकलं. आपण फसवल्या गेलो आहोत. आपल्या गरिबीचा फायदा घेतला गेला आहे. परवा 5 परतवन आहे. लग्नानंतर आपण पहिल्यांदाच माहेरी जाणार. 5 परतवना दिवशी माहेरी येणारी प्रत्येक मुलगी हसत येते. वनीला सुख वाटावं म्हणून तरी आपल्याला हसायला हवं. आपल्याला हसणं जमेल का? न जमून कसं चालेल? जमायलाच हवं. आपलं दुःख आपणच सहन करायला हवं, सोसायला हवं. वनीला कशाला त्याची झळ? आजपर्यंत तिने थोडं का सोसलं? त्यात आणखी भर कशाला? हसायलाच हवं, हसायलाच हवं, हसायलाच हवं असं स्वतःच्या मनाला सांगता सांगता तिला रडू कोसळलं. अंधाराला साक्षी ठेवून ती अंथरुणावरती अश्रू ढाळू लागली. कुठेतरी कोंबडा आरवल्याचं तिनं ऐकलं आणि पाठोपाठ तिच्या घरातले कोंबडेही आरवू लागले. आता तिला उठायला हवं होतं. मैत्रिणींसारखी नवऱ्याबरोबर नाही, पण एकटीने का होईना तिनेही पहिली रात्र जागवली होती. 5 परतवन झालं. नवरा नवरीला दारातच उभी करून काकीने त्यांच्या अंगावरून घासमुटलं काढलं. तांब्यातलं पाणी दोघांच्याही डोळ्यांना लावून मग पायांवरती ओतलं. चंपा आत आली. अंकुश ओट्यावरती पाहुण्यांबरोबर बसला. चंपा आल्याचं कळताच मागच्या दरवाजाने बायका मुलींनी घर भरलं. त्यांचा गलबलाट, त्यांचं हसणं, बोलणं, चिडवणं सुरू झालं. चंपाला त्यांच्याबरोबर हसताना खिदळताना पाहून वनी आनंदित झाली. लग्न लांब नवऱ्याच्या गावी झाल्यामुळे वाडीतल्या बायका मुली लग्नाला गेल्या नव्हत्या. त्यांची चंपाच्या नवऱ्याला बघण्यासाठी वळीच्या खिडकीवरती झुंबड उडाली होती. चाकरमान्यासारखा दिसणारा शुभ्र कपड्यातला गुबगुबीत नवरा पाहून सगळ्यांना चंपाच्या नशिबाचं कौतुक वाटत होतं. चंपासारख्या परिस्थितीने गरीब आणि पांढऱ्या पायाची म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या मुलीला इतका चांगला नवरा आणि घर मिळावं याचं आश्चर्य वाटत होतं. ही चर्चा वाडीतल्या बायकांमध्ये सुद्धा चालली होती. दिवस मावळायला गेला होता. रात्री पाहुण्यांना कोंबडीचा बेत होता. कोंबड्या कापून देऊन जयराम मघापासून कुठेतरी गायब झाला होता. पाहुणे ओट्यावर बसले होते. त्यांच्याशी गप्पा मारायला शेजार पाजारचे झिलगे येऊन बसले होते. चंपा जयरामची वाट पाहत होती. त्याला काहीतरी सांगायचं होतं. जयराम आला. आत आल्यावर त्याने हातातली पिशवी वळईतल्या खुंटीला लावली. भाऊ, चंपाने हाक मारली. काय गो, वायच इकडे ये. चंपा त्याला पाठल्या दारी घेऊन गेली. मौन्याबद्दल विचारत आजशीत. त्याचो बंदोबस्त केलंय मी. बरा केलंस, पण माका ता नाही सांगायचा होता. तर येतना पाहुणे माका इचारी होते. काय, आमची बाटलीची सोय होयत काय म्हणान? जयराम हसला. त्याच्यासाठीच गेलंय. 5 बाटल्यो आणलंय. तो काय खुटेक लावण ठेवलंय म्या. तुका पण सांगल्यानी? नाय, पण माका ठावक हा. 5 परतावना काय काय लागताता. चंपा हसली. चंप्या, काय तुझं घो खाता दारू? कोणाक ठावक? 2-3 दिवसात कसा कळतला? खातत असतील. पोलिसात होते ना? चंपा गप्प झाली. तिच्या मनात आलं पीत असतीलही. सगळं करून झाले तेवढंच कसं बाकी ठेवतील. व्यसन असता नये. सणावाराक येळा प्रसंगा खाल्ल्याने तरी काय नाही. जयराम म्हणाला. जेवण झाला? सागोती झाली. वडे होव चेहत. सवकास होवन देत. घाय नको करू. जयराम ओट्यावरती आला. पाहुण्यांच्या आणि वाडीतल्या झिलग्यांच्या गप्पा चांगल्यापैकी रंगल्या होत्या. अंकुश बरोबर आलेले चौघेही पाहुणे त्याच्याच वयाचे होते. रंगेल होते.
जयरामही त्यांच्यात जाऊन बसला, गप्पात सामील झाला. वड्याच्या तळणाचा वास आला तसा जयराम आत आला. वनी साटम मामांची सून आणि काके वडी करीत होत्या. चंपा मुडीला टेकून रिकामीच बसली होती. जयरामने तिला हाक मारली. 2-4 कोप दी, आमचो कार्यक्रम आटपून घेताव तवसर. चंपाने कप काढून जयरामकडे दिले आणि जयराम खुंटीची पिशवी घेऊन बाहेर गेल्यावर वळईच्या खिडकीत येऊन ती उभी राहिली. अंकुशसह 5 पाहुणे, 3 वनीचे शेजारी आणि जयराम इतकी मंडळी होती. सगळेच जण कंदिलाभोवती बसले होते. 4 पाहुण्यांना कपात दारू ओतून दिल्यावर 5वा कप जयरामने अंकुश पुढे धरला. छाछा, मला नको, कधी घेवास नाय? कप मागे न घेता जयरामने विचारलं. घेतो, पण हल्ली बरेच दिवस नाय घेतली हा. कधीतरी या प्रसंगात घेवक नाय हरकत, नाय पाहुण्यांनो. लाजता असत, जावय नातो या घरचो, एक पाहुणा म्हणाला. अहो लाजताच कोणाक, घेवा घेवा. हय काय कोण परक्या असत काय? जयरामने कप आणखी पुढे केला. थोडा वेळ इकडे तिकडे बघून अंकुशने तो घेतला. मग मात्र तो लाजला नाही, बुजला नाही. सर्वांबरोबर घेत राहिला. 3री फेरी संपली होती. पोटात गेलेल्या दारूचा अंमल सुरू झाला होता. सगळ्यांना चढली होती. कसा वाटला? जयरामने अंकुशला विचारलं. एकदम फस्स क्लास. हॉस्पिटलात असल्यापासून घेतली नव्हती. हॉस्पिटलात? कोण? जयरामने विचारलं. तुमका ठावक नाय? तर्र झालेल्या एका पाहुण्याने स्वतःचं हलू पाहणारं डोकं स्थिर करण्याचा प्रयत्न करीत विचारलं. नाय बुवानो. अंकुशाक टीबी झाली. 3 महिने होतो हॉस्पिटलात. असा? तर आता बरो हा ठणठणीत. जयरामला चढू लागली होती. पण अंकुशला टीबी झाली होती हे कळताच त्याची उतरली. काय बोलावते त्याला सुचेच ना. त्याने साटम मामांकडे, कान्या परबाकडे आणि मारुती यांच्याकडे पाहिलं. तिघेही अस्थिर होते. जड होऊ पाहणारे डोळे जबरदस्तीने उघडे ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. ते तिघेही अगोदरच थोडी थोडी घेऊन आल्याचं जयरामच्या मघाशीच लक्षात आलं होतं. त्यांना जास्त झाली होती. अंकुश आणि पाहुणे मात्र पिऊन होताच कप पुढे करीत होते. जयराम यांत्रिकपणे ओतून देत होता. त्याला स्वतःला आता पिण्यामध्ये रसच उरला नव्हता. जावयानो, पोलिसात होतास ना नोकरेक? पेग उडवण्याचा प्रयत्न करीत साटम मामांनी विचारलं. होय तर, सांगा तरी गजाली पोलिसातल्यो. अंकुशला चांगली चढली होती. तो बोलण्यासाठी सरसावून बसला. लय मजा मारली पोलिसात आजोबा. दारू, बाई, जुगार सगळा केला. पण शेवटी महाग पडला. नागपाडा पोलीस स्टेशनात होतो ना, त्या एरियामध्ये सगळा हेच. आमचा एक जोडीवाला होता, म्हणजे अजूनव हाय. मोरे त्याचा नाव. फारस रोडचे सगळे दारूवाले सगळ्या नायकीनी त्याच्या ओळखीच्या. आम्हाला कुठे पैसा काढावा लागला नाही. पण नंतर सगळा पैसा बाहेर पडला शिकपानात. खिडकीत उभी राहून चंपा हे सगळं ऐकत होती, पाहत होती आणि अश्रू ढाळीत होती. त्यापेक्षा मोहन बरा होता. कदाचित लग्नानंतर सुधारला असता असं तिच्या मनात येऊन गेलं. चंप्या, वनीने हाक मारली. चंपाने घाईघाईने डोळे पुसले आणि ती आत गेली. जयरामाक विचार गो, जेवक वाढून दे काय? चंपाने वळीच्या दारात येऊन जयरामला हाक मारली. जयराम उठून आत आला. तिच्या समोर उभं राहताना त्याला अपराधी वाटलं. काय गो, जेवण झाला हा, वाढून देत? वाडा. बाहेरचा आटपला. जेवणं वाढून झाली. मंडळी येऊन बसली. बराच वेळ जेवणं चालली होती, पण कुणी जास्त जेवलंच नाही. नुसती बडबड आणि जेवण चिवडणं चाललं होतं. जयराम सोडून सगळ्यांना दारू जास्त झाली होती. पाहुण्यांची पंगत उठल्यावर बायका जेवायला बसल्या होत्या. त्या उठतात ना उठतात तोच ओट्यावरती ओकल्याचा आवाज आला. चंपाने चटकन हात धुतले आणि ती बाहेर आली. अंकुशने बसल्या जागीच उलटी केली होती. दारूचा वास भपकन तिच्या नाकात शिरला. तिलाही उलटी होईल असं वाटू लागलं. ती आत आली. जयरामने अंकुशला कांबळ्यावरती झोपवलं आणि आत आला. चंप्या, काय? चंपाने रागाने विचारलं. बाहेर वकले हत वायच. मी नाही, असं म्हणून ती देवाच्या ओवरीत गेली. मामी, तू तरी फुसान काढ वायच. वनीने जुनेराचा फडका घेतला आणि जयराम पाठोपाठ बाहेर गेली.
रोज रात्री अंकुश चंपाला सतवायचा. तिची इच्छा, आवड याबद्दल त्याला काही देणं घेणं नसायचं. तो तिच्याजवळ जायचा तेव्हा उत्तेजित झालेलाच असायचा. काही क्षण तिच्या छातीशी खेळायचा आणि लगेच नीरेला हात घालायचा. सुरुवातीला त्याचा उत्साह दांडगा असायचा, पण ऐन मोक्याच्या वेळी तो माघार घ्यायचा. धापा टाकीत उताना पडून राहायचा. त्यातच त्याला केव्हा तरी झोप लागायची, पण चंपा मात्र अतृप्त राहायची. लग्नाला 2 महिने होऊन गेले होते, पण खरं सुख तिला अजूनही मिळालं नव्हतं. मिळण्याची शक्यताच तिला दिसत नव्हती. आपण अशाच अतृप्त राहणार, कुढत मरणार याबद्दल तिची मात्र खात्री झाली. हे मनातलं दुःख कुणाला सांगता येत नव्हतं. सांगावं असं कुणी नव्हतंच मुळी. मुलगी सुखी आहे असं वहिनी समजत होती. तिची तीच समजूत जपणं भाग होतं. नशिबाने दिलंय त्यात समाधान मानून राहायला हवं होतं. निदान घरदार मोठं होतं. जमीन जुमला भरपूर होता. खाण्यापिण्याचे, कपड्या लत्त्याचे हाल होणार नव्हते. बारीक सारीक कामं करायला कायमचा गडी होता. घरात जास्त माणसांचं रोंबाट नव्हतं. छळायला नणंदा नव्हत्या. जाऊ अजून यायची होती. सासू अजून तरी निरुपद्रवी होती. कसलीच काळजी नव्हती. या घरची सून म्हणून बाहेर मान होता. वरवर पाहता सगळं काही व्यवस्थित होतं. तीही सुखी चेहरा करून वावरायची. वरून फांद्या फुलांनी बहरलेल्या झाडाला आतून कीड लागलेली असावी तसं तिचं झालं होतं. डोंगरवाडीत नव्या फौजदाराकडे आज पूजा होती. वाडीतल्या मंडळींबरोबर अंकुशही पूजेला गेला होता. ववरीत ती एकटी झोपली होती. आज तिला जरा मोकळं मोकळं वाटत होतं. आज तरी नवऱ्याची छळणूक नव्हती. पण असंही म्हणायला नको. पूजेहून परतल्यावरही कदाचित तो आपला कार्यभाग उरकून घेईल. बायको झोपली आहे कशाला उठवा असंही तो म्हणणार नाही. 4-6 दिवसांपूर्वी ती पाळीच्या दिवसात बाहेर झोपली होती. सगळी झोपल्यावर तो अंधारातून नागडा होऊन तिच्याजवळ आला होता. त्याला तशाही परिस्थितीत संभोग हवा होता. तिला त्याचा तिरस्कार वाटला. ती त्याला दूर ढकलू लागली, ओरबाडू लागली. तरीही तो अंगचटीला येत होता. निरीला हात घालीत होता. शेवटी तिने आरडाओरडा करण्याची धमकी दिली तसा तो आपल्या ववरीत परतला होता. पण जाण्यापूर्वी तिच्या थोबाडीत मारायला मात्र विसरला नव्हता. अंकुशच्या सहवासात ती सुखावत नसे, खुलत नसे, फुलत नसे, प्रतिसाद देत नसे, पण विरोधही करीत नसे. त्याला काय हवंय ते तो करायचा आणि बाजूला व्हायचा. बायकोला सुख मिळतंय की नाही याची पर्वा त्याला नसायचीच. ती मेल्यासारखी पडून राहायची. बायकोने स्वतः होऊन काही करावं, प्रतिसाद द्यावा अशी त्याची अपेक्षा नसायची हे एक बरं होतं. पुंडलिका वरद हरी विठ्ठल. तिच्या कानावरती गजर आला. फौजदाराच्या घरी भजन सुरू झालं असावं. फौजदाराचं घर लांब असलं तरी भजन ऐकू येत होतं. मगाशी आरती ही चांगली ऐकू येत होती. ती उठून बसली. बसल्या जागेवरूनच श्री सत्यनारायणाला हात जोडले. बा देवा महाराजा, हैसूनच तुका हात जोडतय. तुझ्या पायापर्यंत गेले त्यांना बरे गुण लाव. दारू, इडी, तंबाखू ही यसना, तेतूर बायको त्यांका रोज व्हई. अशान बरो झालेलं रोग पुन्हा चाळवात ह्याची माका भीती वाटता देवा. बरेशे गुण लाव. पुन्हा एकदा मनोभावे देवाला नमस्कार करून ती अंथरुणावरती आडवी झाली. खूप लोक बोलत असावेत तसा आवाज तिच्या कानी आला. आजूबाजूच्या वाडीवरचे लोक पूजेला चालले असावेत. पण तो आवाज, तो कोलाहल दूर दूर जाण्याऐवजी जवळजवळ येत असल्याचं तिच्या लक्षात आलं. ती काळजीपूर्वक ऐकू लागली. गोंगाट जवळ येत होता. अगदी त्यांच्या खळ्यात आला. पाठोपाठ हाक आली, दाजीनो. गडबडीने उठून चंपा बाहेर आली. दाजींनी दार उघडलं. खळ्यात 5-25 माणसं कंदील गॅसबत्ती घेऊन उभी होती. तोच दोघा तिघांनी अंकुशला उचलून आत आणलं. माच्यावरती झोपवलं. चंपाचं काळीज चरकलं. काय झालं अंकुशाक? दाजींनी घाबरून विचारलं. मरे काडकान पडलो. काय झाला? ह्यो इराकतीक पाठी रवलो. बत्तीवाले पुढे गेले. इराकत करून घायघायन पाठसून येताना म्यार दिसली नाय आणि उपडी पडलो. छातीर पडलो. पडल्याबरोबर रक्ताची उलटी झाली हा. दाजींनी पुढे होऊन कंदिलाच्या उजेडात पाहिलं. तोंड आणि कपडे सगळे रक्ताने भरले होते.
दाजींनी हाका मारल्या, तोंड हलवलं, पण काही हालचाल दिसली नाही. त्यांनी नाडी पाहिली. नाडी हाताला कुठेच लागत नव्हती. त्यांनी हात सोडला. तो निर्जीवपणे खाली पडला. गेलो रे, माझो अंकुश गेलो. दाजींनी काळीज फोडून टाकणारा हंबरडा फोडला. पाठोपाठ त्याची आई, अक्का आणि चंपानेही. आक्रोश सुरू झाला. प्रत्येक जण आश्चर्य करीत होता. काही वेळापूर्वी होतं काय आणि आता झालंय काय? जो तो हळहळत होता. तब्येतीने सुधारला असताना सुद्धा अचानक गेल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. ओरड पडलेली ऐकून अख्ख्या वाडीतली मंडळी जमा झाली. रडण्याचं पहिलं आवर्तन संपलं आणि दुसऱ्या आवर्तनात दाजी बोलू लागले. ही अवदिसा घरात इली आणि माझो हातातोंडात इलेलो पोर गेलो. जलामला तवा बापाशीक नेल्यानी ने आता लगीन झाल्याबरोबर गोवाक नेल्यानी. चंपाची सासूही बोलू लागली. मायझया कुळयान फसवल्यानी. पहिले साली बापूस मेलो म्हणान सांगल्यान. खरा सांगतो तर आम्ही हे पांढऱ्या पायाचे अवदेशी घरात कित्या हाणला असताव. दोघही आईपाईने हेच बोलत होती, हेच सांगत होती. या क्षणी धरणी आपल्याला पोटात घेईल तर बरं असं चंपाला वाटत होतं. आज 5वा दिवस. गेले 4 दिवस चंपा कोंडवाड्यात ठेवलेल्या ढोरासारखी पडून होती. गुडघ्यात मान घालून बसून मानेचे आणि कमरेचे काटे ढिले झाले होते. दिवसा उजेडी बाहेर जाता येत नसे. निसर्ग धर्मासाठीही ववरी बाहेर पडता येत नसे. रूढीची बंधनं होती. दिवसभर कुणी ना कुणी येत राही. म्हाताऱ्या कोताऱ्या, विधवा बायका किंवा पुरुष सवाष्णींनी विधवेचं तोंड पाहायचं नसतं म्हणून त्या येत नसत. दिवसातून 2 वेळा कुणीतरी फुड्यात चटणी आणि भात आणून ठेवी. भूक सपाटून लागायची, पण फुड्यात आलेलं सगळं खाता येत नसे. फुड्यात बसून खाण्यासाठी कुणीतरी आग्रह करावा असं वाटे, पण तसा आग्रह कुणीच करीत नसे. बिचारे खाण्या जेवण्याची वांछा पण रवली नाय असं म्हणून फुड्यातलं अर्धवट जेवलेलं ताट उचललं जाई. भुकेल्या पोटात पाणी ओतावं तर पाणीही पिता येत नसे. दिवसा उजेडी बाहेर जायचं नसतं. मन तर तडफडत होतंच, पण शरीरही तडफडत होतं. केव्हा एकदा हे सुटकाचे दिवस संपतात असं तिला झालं होतं. ती दुःखी होती, पण दुःख नवऱ्याचं नव्हतं, काळ्या कुट्ट भवितव्याचं होतं. नवऱ्याचं दुःख करावं इतका जीव नवऱ्यावरती लागलाच नव्हता. मिलनाची पहिली रात्र येण्यापूर्वीच त्याच्याबद्दल ओढ लागू नये अशी गोष्ट कळली होती. त्यानंतरचं त्याचं वागणंही घृणास्पद होतं. स्पर्श नकोसा होता. रोज ती त्याच्या बलात्काराला बळी जात होती. दिवसेंदिवस त्याच्याबद्दलचा तिरस्कार वाढतच होता. नवऱ्याच्या मृत्यूसाठी तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत नव्हते. जे ओघळले होते ते तिच्या दुर्दैवासाठी होते. ते तर ती रोजच रात्री ढाळायची. ते कुणाला दिसत नसत, कळत नसत. आता ती दुसऱ्यांना दिसतील अशा रीतीने अश्रू ढाळीत होती. त्यामुळे 2 कामं होत होती. मनातल्या दुःखाला वाट करून दिल्यामुळे हलकं वाटत होतं आणि नवऱ्यासाठी रडते असा लोकांचा समजही होत होता. आज शेजारच्या 2-3 म्हाताऱ्या भेटायला आल्या. त्या रोजच येत असत. घटकाभर बसत, निघून जात. आजच्या त्यांच्या बोलण्यावरून कळलं. धाकट्या दिराला तार गेली होती. 1-2 दिवसातच तो येणार आहे. त्याचा म्हणे या लग्नाला विरोध होता. अंकुशचं लग्नच करू नये असं त्याने कळवलं होतं, पण आई वडिलांनी ते मानलं नव्हतं. त्याच रागाने तो लग्नाला आला नव्हता. दिराबद्दल चंपाला कुतूहल वाटू लागलं. त्याचं या थेरड्यांनी ऐकलं असतं तर ही वेळ आपल्यावरती आलीच नसती असंही वाटून गेलं. आलेल्या म्हाताऱ्या निघून गेल्या. डोक्याखाली हात घेऊन चंपा भिंतीपाशी आडवी झाली. विरंगुळा म्हणून दीर कसा दिसत असेल, स्वभावाने कसा असेल याचा विचार करू लागली. त्याच्या आई वडिलांनी मला पांढऱ्या पायाची म्हणून हिणवल्यावरती तो काय म्हणेल की तोही तेच करील. तेच कसं करील? त्याला आपल्या भावाचं दुखणं माहीत होतं. लग्न केल्यावर त्याचे परिणाम काय होतील हेही त्याला ठाऊक असावं. म्हणूनच भावाच्या लग्नाला त्याचा विरोध होता. तो त्यांनाच दोषी ठरविल. ता काय नाही. उद्याचे उद्या. दाजी कुणावरती तरी खेकसले. चंपाने कान टवकारले. अरे पण कार्य होईपर्यंत तरी आसान देत. अक्काचा आवाज ऐकू आला. कार्य काय त्याच्या गुन्हा आडत नाही हा. आज तार पोचले असात, उद्या बबन बसात. तोच यवच्या अगोदर तिचा तोंड काळा होवक व्हयो.
लोका काय म्हणतील? लोका काय म्हणतात तर ऐकलंच नाही. पांढऱ्या पायाची अवदिसा म्हणतात. माझ्या घराचो आणखी काही बरा वाईट होवचे अगोदर ही पिढा घराबाहेर जावक व्हई. चंपा चमकली, घाबरली. मी आता कोणाचं ऐकायचंय नाही. माझे मधी पडू नका. दाजी निर्धाराने बोलले. चंपाच्या काळजाची धडधड वाढली. आपल्याला घराबाहेर काढणार या जाणीवेने ती कोलमडली. रोगी व्यसनी माणसाच्या गळ्यात मला बांधून वर पांढऱ्या पायाची म्हणून घराबाहेर काढता. गरीब झाले म्हणून कुणीही माझ्या आयुष्याची खेळावं. कंठशोष करून जबाब विचारावा असं चंपाला वाटलं. ऐकणार कोण? अन्याय समजून घेणारा इथे कुणीच दिसत नाही आणि न्याय देणारा तर मुळीच नाही. न्याय मिळो न मिळो, आरोप सहजासहजी पदरात घ्यायचा नाही असा निश्चयच तिने केला. पहाटे कोंबडा आरवला तशी घरात उठाउठ झाली. धोंडग्या, ए धोंडग्या! दाजींनी गड्याला हाक मारली. इलय इलय. अजून निजान रवलंस की काय रे रांडेच्या? तुका सांगलेला काय होता? झाला आटीप लवकर. लोकांचो लेकी सुनो बाहेर पडाचे अगोदर तिका बाहेर काढ. चंपा जागीच होती. सगळं तिने ऐकलं होतं. आता काय पवित्रा घ्यायचा याचा विचार ती करू लागली. थोड्या वेळाने दरवाजा बाहेर धोंडीच्या हाका ऐकू येऊ लागल्या. तिने अजिबात दादच दिली नाही. जाग दाखवली नाही. दार वाजवून हाका मारून धोंडी थकला. तोपर्यंत दाजी तिथे आले. धोंडग्या, दार उघडीत नाही तर लाथ मार दारार. पण लाथ मारून दार उघडायचा धीर धोंडीला झाला नाही. कान फुटले का रे तुझे? दाजींनी धोंडीला दटावलं. धोंडीने दाराला धक्का दिला. ते उघडलं. नुसतंच ओढून घेतलेलं होतं. धोंडीने कंदील ववरीत धरला. चंपा एका कोपऱ्यामध्ये बसली होती. धोंड्या, तिका सांग, मायराक जावच आहा. काय असा ता घी नि वाटेक लाग. तरीही चंपा उठली नाही. तिची काहीच हालचाल दिसली नाही. उठ, ऐकाक येता का नाय? दाजी पुन्हा कडाडले. मी ह्या घर सोडून जावच येणार. चंपाने निर्धाराने सांगितलं. ह्या घर तुझ्या बापाशीचा नाय हा. तुका जावचाच लागतला. कित्या? माझो काय गुन्हो हा? गुन्हो? लग्नाक 2 महिने झाले नाय तवसर गोवाक पोचवलंस नि गुन्हो विचारतस? उठ आणि तोंड काळा कर तुझा. तरीही चंपा उठली नाही. धोंडग्या, तिका वडीत बाहेर काढ. नाहीतर तुका पण हय थारो मिळवचो नाय. दिवस उगवाचे अगोदर ही अवदिसा घराबाहेर पडाक व्हई. शेवटचं सांगून दाजी बाहेर गेले. थोडा वेळ शांतता पसरली. धोंडी पुढे झाला. रडणाऱ्या चंपा समोर बसला. माऊले, रडा नको. किती रडलंस नि कपाळ आपटलंस तरी काही एक उपयोग होवचो नाय. उरफाट्या काळजाची माणसा असात ही. तुका घराबाहेर जावक सांगत ते त्यांचे उपकार समाज. रवलंस तरी तुका धड जगाक देवची नाय. छळ करतील आणि तू कदवा तरी फास लावून घेशील. माका पण फास लावण मरांसारख्या वाटता हा. पण मी पोरांसाठी जितो आसय. माका बापयासारख्या बापसाख्या राक्षसानं डागल्यानी हा. कोंबो आरडल्यापासून मध्यान्ह रात्रीपर्यंत वावरलंय तरी त्याची दान भागत नाय. तू बाहेर पडलंच नाय तर माका उपाशी मराचो लागत आणि तुका सुद्धा. असल्या माणसांबरोबर जगण्यापक्षी खैतरी कामधंदो करून खा. पण शानी आशीत तर हय राहावा नको. चंपाला इथे राहण्यात मनापासून रस नव्हताच मुळी. पण वहिनीकडे गेल्यावर तिच्यावरती ओझं होणार. आपण विधवा होऊन आल्याचा तिच्या मनावरती विपरीत परिणाम होण्याची शक्यता होती. आपण विधवा असतो आणि तिच्या दृष्टीआड असतो तर तेवढा त्रास तिला झाला नसता. त्यासाठी तिला इथेच राहायचं होतं. माहेरी राहून दुसऱ्याच्या शेतात राबून पोट भरण्यापेक्षा इथे घरचं करून पोट भरता आलं असतं. पण तेवढंही भाग्य तिच्या नशिबात नव्हतं. मुकाट्याने ती नेसल्या वस्त्रानिशी भुंड्या गळ्या हाताने धोंडी बरोबर घराबाहेर पडली. नको नको म्हणत असताना जमीन विकून वहिनीने दागिने केले. काय उपयोग झाला? सगळे त्यांच्याच घशात गेले. आम्ही उघडे पडलो असा विचार तिच्या मनात येऊन गेला. गावाची वेस ओलांडल्यावरती तिने मागे वळून पाहिलं. उगवतीकडे तांबडा लाल कुंकुम तिलक लावला होता. वहिनीला एकटीला घरात बसवत नसे. घर खायला येई. काही काम नसे तेव्हा ती दाराला आडना लावून शेजारी कुणाकडे तरी जाई आणि गजाली मारीत बसे. दुपार झाली होती. सूर्य डोक्यावरती आला होता. वहिनी तळेकराकडे नानी बरोबर रतांबे फोडीत बसली होती. गे वहिनी! बबण्याच्या औशीची हाक वहिनीच्या कानी पडली. काय गो?
चंप्या येता हा गे. चंप्या, खरा सांगतस? आश्चर्य वाटून वनीने विचारलं. खोटा कित्या सांगात? पावसा पानयाचे अगोदर भेटान जावक येता असात, मगे यवक गावता हा कामा टाकून, नानी म्हणाली. आगळाने ओले झालेले हात वनीने ढोंगणालाच पुसले आणि लगबगीने घरी परतली. खया गो, गे येता हा. मी बघलंय व्हळार नि तुका सांगा केलंय हिते. तिने व्हळाच्या दिशेनं पाहिलं. व्हाळ ओलांडून आलेली चंपा तिला दिसली. गे बाय, खराच इता हा. आश्चर्यचकित होऊन ती घरात गेली. 2 तांबे पाणी आणून दारात उभी राहिली. माघारी कोण दुसरोच हा, घो दिसत नाय. बबन्याची आई म्हणाली. कामाधंद्याचो येळ नसात. दारातला आखाडा ओलांडून आत येताच तोंडात पदर घेऊन चंपा धावत पुढे आली आणि वनीला मिठी मारून, वनी, माझो सत्यानाश झालो गे, म्हणून हंबरडा फोडला. तिचे ओके बोके हात, रिकामा गळा, पांढरं कपाळ पाहून वनीला काही सुचेच ना. तिने पाहुण्याकडं पाहिलं. त्याने खाली मान घातली. तोपर्यंत चंपाचा हंबरडा ऐकून शेजारी जाजारी जमले होते. काय झाला? कुणीतरी पाहुण्याला विचारलं. 5-6 दिस झाले. मेरे काडकान पडलो. थयच रक्ताची उलटी झाली नि उभ्या उभ्या गेलो. वनी खाली कोसळली. बेशुद्ध झाली. वाडीतल्या लोकांची एकच धांदल उडाली. तिला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. जसजशी बातमी समजत होती, तसतशी लोक येत होती. अगोदर आलेली लोक चंपाचे सांत्वन करून परतत होती. परतताना आपापसात बडबडत होती, कुजबुजत होती. चंपाच पांढऱ्या पायाची,